तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत आलू मटरची भाजी। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक मोठा कांदा, एक छोटा टोमॅटो, खोबरं, शेंगदाणे, आलं आणि लसूण, आणि इथे मी 2 मसाल्याची पानं, शेजवान, आणि इथे 3 लवंग आणि थोडेसे जिरे घेतले। मटर आणि बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहे आणि त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। तर आपण भाजीसाठी आता याची पेस्ट करून घेऊयात। मटर आणि बटाटा साईडला ठेवून घेऊयात आणि याची पेस्ट करून घेऊयात। कांदे, टोमॅटो, खोबरं, आलं लसूण आणि शेंगदाणे। इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे। आपण आता भाजी बनवूयात। इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे। भाजीसाठी मी इथे वेगळे मसाले काढून ठेवले आहे। इथे मी 3 चमचे मिरची पावडर घेतली आहे, 1 चमच इथे मी हळद घेतली आहे, जिरे पावडर आणि धने पावडर 1-1 चमच, आणि इथे गरम मसाला मी अर्धा चमचच घेतलेला आहे। आता आपण हे मसाले तेलामध्ये घालून घेऊयात। शेजवान, लवंग आणि जिरे, मध्ये पेस्ट तयार केलेली घालून घेऊयात। मसाला छान होऊ देऊयात आपण। मसाला तेलामध्ये छान झाला पाहिजे, यासाठी आपण त्याला 2 मिनिट कव्हर करून घेऊयात। आपण आता हा मसाला झाला का हे चेक करून घेऊयात। बघा, आपला मसाला छान झाला आहे। काठाने बघा तेल सोडते ना मसाला। तर मग आता आपण यामध्ये हे मसाले टाकून घेऊयात, छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूयात आणि आपले उकळलेले मटर यामध्ये आपण हे मटर घालून घेऊयात। मटरला आणि मसाल्याला एक आपण उकळी येऊ देऊयात। नंतर आपण उकळलेले बटाटे त्यामध्ये टाकून घेऊयात। बघा, भाजीने छान तेल सोडलेलं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही छान मसाल्यामध्ये तेलामध्ये झाली होती। आणि इथे आपल्या मटरला एक उकळी सुद्धा आलेली आहे। आपण आता यामध्ये उकळलेले बटाटे ॲड करू ना। आता आपण यामध्ये उकळलेले आलू घालून घेऊयात आणि याला छान एक उकळी येऊ देऊयात। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। बस, आपली भाजी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे। आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात। बघा, अशी छान आपली भाजी झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।